नमस्कार मित्रांनो, मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे. तुमच्यातील बरेच लोक आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत. त्यामुळे मला कथा बनवायला प्रेरणा नाही भेटत आणि त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास खूपच त्रास होतो. मी रोज कथेचे भाग टाकते पण तरीसुद्धा आपल्या चॅनलचीही ग्रोथ होत नाही आहे. तर मी तुम्हा सर्वांना ही विनंती करते की तुम्ही जितकेही जण हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं यामध्ये 1 रुपया वाया जाणार नाही. फक्त तुम्हाला एक सबस्क्राईब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या चॅनलवर पुढील येणारी कथेची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. फक्त माझे 26 मागील भागात आपण पाहिले, कुणाल हा जान्हवीला समजावत म्हणतो, वा जान्हवी, आता तुला वाटत आहे की आई ही बरोबर बोलत आहे. पहिली गोष्ट ही की आपल्याला काहीच नाही होणार आणि दुसरी, आपल्या दोघांना देखील एकमेकांची ताकद बनणंच पडणार. जान्हवी, आता जे पाऊल आपण पुढे ठेवलं आहे ते पाठी नाही घ्यायचं. केव्हापर्यंत असे चालणार की कोणी कोणाचा जीव घेणार आणि आपल्या पावरच्या दमाने बाहेर येणारे आपल्यालाच हे सर्व थांबावं पडणार. त्याचं असं बोलणं ऐकता जान्हवीच्या मनामध्ये देखील एक आग निर्माण होते आणि ती कुणालला म्हणते, अगदी बरोबर म्हटलास कुणाल, आता या लढाईमध्ये आपल्याला जिंकायचंच आहे. ती कुणालकडून एक वचन घेते. ती म्हणते, कुणाल, मला तुझ्याकडून एक वचन पाहिजे. त्यावर कुणाल देखील आपला हात तिच्या हातात देतो आणि म्हणतो, बोल जान्हवी. त्यावर जान्हवी म्हणते, आता या लढाईमध्ये दोघांपैकी कोणाचाही जीव गेला तरी एकाने ही लढाई लढायचीच आहे. माझा जीव गेला तर तू ही लढाई लढशील आणि तुला काय झाले तर मी. असे बोलताना तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच आग जळत होती. मात्र राजूला या सर्व गोष्टींची भनकच नव्हती. आता पुढे विनम्र हे विमलाला खाली लिव्हिंग हॉलमध्ये आणतात. विमला ही रडत असते. त्यावर विनम्र हे तिला सोफ्यावर बसवतात आणि तिला समजावत म्हणतात, विमला, रडू नको. कुणालला काहीच नाही होणार. देव हा आपल्यासोबत आहे. तू फक्त देवावर विश्वास ठेव. माझा मुलगा कुणाल हा तिच्या भावाला न्याय देऊन माझी छाती गर्वाने मोठी करत आहे. आणि विमला, तिची मुलगी जान्हवी ही खूपच चांगली आहे. ती तशी नाही जशी तू तिला समजत आहे. विमला, ही केस आपण आज घेतली पाहिजे. त्यासाठी तू पण आता जान्हवीबद्दल वाईट विचार करणे सोडून दे आणि देवाला प्रार्थना की ही केस आपण जिंकू. आणि मला माहीत आहे देव हा तुझी प्रार्थना जरूर ऐकेल. यावर विमला रडतच आपले डोळे पुसते आणि विनम्र यांना म्हणते, ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल तसं. मी देखील देवाला प्रार्थना करेल की ही केस आपणच जिंकली पाहिजे. राजू देशमुख यांच्या घरी सरिता आणि राजू देशमुख हे लिव्हिंग हॉलमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात त्यांच्या घरामध्ये कॉन्स्टेबल विजय महाजन येतात. विजय महाजन हे अत्यंत प्रामाणिक, इनामदार आणि वरिष्ठ अफसर. त्यांच्या सर्व गोष्टींमुळे त्यांना समाजात खूपच मान आहे. राजू देशमुख हे विजय महाजनला पाहताच उभे राहतात आणि कॉन्स्टेबल महाजनला हात मिळवून खाली सोफ्यावर बसायला लागतात. विजय महाजन देखील सोफ्यावर बसायला लागतात. तेवढ्यात राजू देशमुख रागाने महाजनकडे एक नजर टाकतात. त्यांच्या त्या नजरेमुळे विजय महाजन हे उठून उभे राहतात. राजू देशमुख हे त्याला म्हणतात, काय महाजन, आज इकडे कसे येणं झालं? त्यावर महाजन म्हणतो, राजू साहेब, माझ्याकडे राजवीरचा अरेस्ट वॉरंट आहे. हे ऐकताच सरिताही आश्चर्याने महाजनकडे पाहते आणि राजू देशमुख हे महाजनला हसत म्हणतात, वॉरंट आणि तो पण राजवीर देशमुख याचा? तू काय त्याला अटक करायला आलाय? यावर महाजन हो म्हणून आपली मान हलवतो. राजू देशमुख हे त्याला म्हणतात, कर मग राजवीरला अटक, बिंदास कर. पण तुला एक सांगू, तू सध्या इकडे नाही आहे. तुम्हाला काय बोलायचं आहे देशमुख साहेब? त्यावर राजू देशमुख म्हणतात, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की राजवीर हा या देशात नाही, तो बाहेर देशामध्ये गेला आहे आणि तुमच्याकडे जो अरेस्ट वॉरंट आहे तो या देशाच्या कानूननुसार चालतो. बाकी तुम्ही स्वतः समजदार आहात. यावर महाजन म्हणतो, राजवीर हा कोणत्याही देशामध्ये असला मी त्याला तेथील कानूननुसारच या देशामध्ये आणेल आणि अरेस्ट करेल. त्यावर राजू देशमुख म्हणतात, आमच्या लॉयरची तयारीसुद्धा चालू आहे. त्यावर महाजन, देशमुख साहेब, मी तुम्हाला सांगून ठेवतो की आम्ही सुद्धा पूर्ण तयारीमध्ये आहे. यावेळेस तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा. आणि हो, मला माहीत आहे की आता तुम्ही मला विकत घेण्याचा प्रयत्न करसाल, माझी किंमत लावसाल. पण मी तुम्हाला सांगून ठेवतो की असे खूप सारे पोलीसवाले असतील की ते विकले जात असतील, पण मी त्यामधला नाही राजू देशमुख. त्यांचं असं बोलणं ऐकताच रागात येतात आणि पटकन सोफ्यावर उठून त्याला ओरडत म्हणतात, निघून जा आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून. तुमचा कुठलाही कानून माझ्या राजवीरला काहीही करू शकत नाही. यावर कॉन्स्टेबल महाजन हे हसायला लागतात आणि म्हणतात, राजीव साहेब,
तुम्ही ही गोष्ट विसरत आहात की तुमची पॉवरपेक्षा या देशामध्ये संविधान मोठे आहे. चला मी येतो आणि मी काहीही करून राजवीरला अटक करूनच राहणार, असं बोलून कॉन्स्टेबल महाजन तिकडून निघून जातो. सरिता ही खूपच चिंतेत येते आणि राजू देशमुख यांना म्हणते, अहो ते कॉन्स्टेबलचं सोडा आणि राजवीरचा विचार करा, तो तर बाहेर देशात गेलाच नाही. यावर राजू देशमुख म्हणतात, गेला नाही पण आता जाईल सरिता, तू पटकन पॅकिंग कर. त्याचं असं बोलणं ऐकून सरिता देखील बॅग पॅक करायला जाते आणि राजू देशमुख हे चिंतेत पुढचा विचार करायला लागतात. त्यांना थोडी भीती वाटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी माने यांच्या घरी जान्हवी, कुणाल आणि त्यांचा वकील भास्कर जाधव हे चर्चा करत बसलेले असतात. जान्हवी म्हणते, जाधव साहेब, याचा अर्थ राजवीर हा आता बाहेर देशात पळून गेला आहे, म्हणजे तो इकडे कधीच नाही येणार. कुणाल देखील त्याला प्रश्न विचारतो, जाधव साहेब, असा काही कानून तर असणार की त्याला बाहेर देशातून परत आपल्या देशात आणणार. यावर जाधव म्हणतात, हे बघा, सर्व देशांचे आपले कानून कायदे असतात आणि तो कोणत्याही देशामध्ये पळून गेला आहे आपल्याला हे पण माहीत नाही आणि अजून पण कन्फर्म नाही की ते पळून गेला आहे का इकडेच कुठे लपला आहे. आपल्याला काहीच माहीत नाही. या सर्व गोष्टींवर त्यांच्या चर्चा चालू असतात. तिकडे राजू देशमुख आणि सरिता देशमुख हे सकाळीच तयार होऊन कुठेतरी निघत असतात. ते पटकन गाडीमध्ये बसतात आणि सर्व सिक्युरिटी विनाच गाडीने जातात. कर्मवीर माने हे आपल्या अंगणामध्ये व्हीलचेअरवर बसलेले असतात, तर कुणाल हा तिकडेच खूपच चिंतेमध्ये चक्रा मारत असतो. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. तो फोन उचलतो आणि त्याला माहीत पडतं की राजवीर हा कुठे बाहेर देशात पळून नाही गेला, तो या देशातच आहे आणि हे सर्व तो कर्मवीर यांना देखील सांगतो. त्याच्या चेहऱ्यावर एक आनंदाची लहर येते. तिकडे राजवीर हा त्या मंदिरात बेबस बसलेला असतो. तेवढ्यात मंदिराच्या बाहेर राजू देशमुख आणि सरिता देशमुख हे येतात आणि त्या मंदिरात जात राजवीरला शोधायला लागतात. त्यांना राजवीर हा मंदिराच्या कोपऱ्यात बसलेला दिसतो. सरिताला राजवीरला पाहून रडू येतं. सुकलेले हातपाय, आतमध्ये गेलेले गाल, डोळ्याच्या खाली आलेले डार्क सर्कल हे पाहून त्या दोघांनाही रडू येते. ते दोघे राजवीरकडे जातात. सरिता ही जाऊनच राजवीरच्या गालावर हात ठेवते आणि म्हणते, राजवीर बाळा, चल इकडून पटकन उठ. त्यावर राजवीर हा तिचा हात झटकत म्हणतो, कुठे कुठे चल म्हणते तू? मी कुठेच नाही येणार आहे बाबा तुमच्यासोबत. तुम्ही का मला परेशान करत आहात? मी तुम्हाला म्हटले आहे ना की इकडे येत नका जाऊ, मग काय येता इकडे? त्यावर सरिता ही रडतच म्हणते, राजवीर बाळा, वेडेपणा करू नको. तुला माहीत आहे तुला आता इकडे पोलीस घ्यायला येत आहे. बाळा पटकन इकडून जा, तुला हा देश सोडून जाणं पडेल. चल बाळा पटकन, तुझी सर्व तयारी केली आहे. प्लीज बाळा माझं ऐक, तुझ्या पाया पडते. यावर राजवीर म्हणतो, आई मी कुठेच नाही जाणार, माझं जगणं आणि मरणं याच ठिकाणी. सरिता त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात. ती म्हणते, बाळा तुला माझं म्हणणं समजत का नाही आहे? पोलीस तुला इकडे अटक करायला येत असणार. त्या माने कुटुंबाने केस परत ओपन केली आहे. तेवढ्यात कॉन्स्टेबल विजय महाजन हे पोलिसांसोबत तिकडे येतात. त्या पोलीस व्हॅनमधून 20 पोलीस बाहेर पडतात. विजय महाजन हे त्या सर्वांना सांगतात, हे बघा, या मंदिराच्या चारू बाजूने घेर टाका, तो राजवीर इथून पळाला नाही पाहिजे. त्याचं असं बोलणं ऐकतात सर्व पोलीस चारी बाजूने घेऱ्या टाकतात आणि हे महाजन मंदिरात जाऊन राजवीरला शोध लागतात. राजू देशमुख हे देखील राजवीरला समजवण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात विजय महाजन हा तिकडे येतो आणि सर्व पोलीसवाले देखील तिकडे जमा होतात. विजय महाजन म्हणतो, राजवीर गपचूपपणे उभा राहा आणि पळण्याचा प्रयत्न करू नको, कारण की तुला चारही बाजूने घेरले गेले आहे. 2 हवालदार हे राजवीरला हातकडे घालायला पुढे येतात. राजवीर देखील शांतपणे उभा राहतो आणि स्वतःहूनच आपले हात हातकडीमध्ये घालण्यासाठी पुढे करतो आणि हवालदार सोबत जायला निघतो. तेवढ्यात राजू देशमुख हे विजय महाजनला म्हणतात, हे बघ महाजन, तू सध्या तरी राजवीरला घेऊन चालला आहे, पण तू त्याचं काहीही वाकडं करू शकत नाही. राजवीर देखील त्याचं असं बोलणं ऐकत असतो आणि आपली नजर त्यांच्याकडे टाकतो. विजय महाजन देखील देशमुख यांना उत्तर देत म्हणतात, देशमुख साहेब, यावेळेस पूर्ण तयारी आहे. वाकडे करायचं काय करू शकता तुम्ही, जास्तीत जास्त माझे ट्रान्सफर करू शकता, पण मी तरी देखील त्याच्या विरोधात आवाज उचलेल आणि मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की जर मी आवाज उचलली तर आम जनता देखील माझ्यासोबत येईल आणि तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा जनता ही एकजूट येते तेव्हा कानूनला पण साथ देणं पडतो आणि यावेळेस तर तुमच्या राजूर मुलाची चांगलीच लागली आहे. मी काय म्हणतो देशमुख साहेब, त्याच्यासोबत तुमचे देखील काही जुन्या पुराणे केसेस ओपन करू, म्हणजे तुम्ही बापलेक सोबतच तुरुंगाची हवा खासाल. त्यावर राजू देशमुख हे खूपच रागात येतात आणि म्हणतात, शांत बस. तेवढ्या तिकडे सर्व काही मीडियावाले देखील येतात आणि महाजन देशमुख यांना म्हणतो, आवाज खाली करा, आता तर इकडे मीडियासुद्धा आली आहे आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जर आता काही रागात बोलले तर तुमचाच केस हा कमजोर पडू शकतो. सर्व मीडियावाले हे राजवीरवर कॅमेरा टिकून असतात.
राजवीर देखील तर सर्व कॅमेऱ्याला पाहून आपले डोळे आणि मान लाजाने खाली करतो आणि महाजन हे म्हणतात, चला रे टाका याला गाडीमध्ये. असे बोलून ते हवालदार राजवीरला ओढतच गाडीमध्ये टाकायला जात असतात. सर्व मंदिरातले लोक राजवीरला पाहत असतात. राजवीरच्या हातात हातकड्या होत्या आणि पोलीसवाले त्याला धक्का मारत मारत नेत होते आणि सरिता ही तिकडेच खाली पडून रडत असते. राजे देशमुख हे त्या मीडियावाल्यांना आपल्याशी दूर करतात. राजवीर हा गाडीत बसतो तेव्हा त्याचे लक्ष हे मंदिरात असलेल्या गणपतीच्या मूर्तीकडे जाते आणि त्या गणपतीच्या समोर असलेले दिवे आपोआपच विझून जातात. ते पाहून राजवीरला खूप वेगळे वाटते आणि अशा प्रकारे राजवीरला पोलीस तिकडून घेऊन जाते. रात्रीची वेळ. देशपांडे यांच्या घरी सर्वजण जेवणासाठी डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तेवढ्यात कुणाल सर्वांना म्हणतो, राजवीरला अटक झाली आहे. त्याचं असं बोलणं ऐकताच इकडे एक वेगळीच शांतता पसरते. जान्हवी हे सर्व ऐकून स्तब्धच असते. ही गोष्ट ऐकून विनम्र कुणालला म्हणतात, अरे वा, काय मस्त बातमी दिली कुणाल. ते असे बोलून खुश होत असतात. मात्र जान्हवीच्या डोळ्यातून पाणी येतं आणि ती रडायला लागते. तिला असं रडताना पाहून विनम्र आणि कुणाल हे तिला सावरत असतात. असा रडायचा आवाज ऐकून टीना येते आणि जान्हवीला असे रडताना पाहून म्हणते, जान्हवी मम्मा प्लीज रडू नको. जान्हवी देखील रडतच आपले डोळे पुसते आणि विनम्र हे टीनाला आपल्यासोबत घेऊन जातात. कुणाल जान्हवीला पाणी देत म्हणतो, जान्हवी रडू नको. तू फक्त देवाला प्रार्थना कर की आपल्याला न्याय भेटला पाहिजे म्हणून. आता मी त्या राजवीरला सोडणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. सर्व काही चांगलेच होईल. असे बोलून तो जान्हवीला शांत करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी माने यांच्या घरी जान्हवी आणि कुणाल तिकडे आलेले असतात. राजवीरला अटक झाली या बातमीने मीराबाई, कर्मवीर आणि राणी हे देखील खुश असतात. कर्मवीर हे कुणालला म्हणतात, कुणाल बाळा, आज मला असं वाटत आहे की माझा मुलगा करण हा तुझ्या रूपात परत आला आहे. कोणत्या तोडाने तुझे आभार व्यक्त करू हे समजत नाही. यावर कुणाल हा कर्मवीर यांना म्हणतो, बाप कधी मुलाला आभार प्रकट नाही करत, उलट ते त्यांना हुकूम देतात. बाबा तुम्ही सर्व हेच प्रार्थना करा की आपण ही केस जिंकू. मीराबाई म्हणते, हो खरंच ही केस आपणच जिंकू. किती सारे परिवार उद्ध्वस्त केले असतील त्या लोकांनी. त्यांना आता समजलं असेल की कसे वाटते जेव्हा स्वतःच्या घरामध्ये आग लागते. तेव्हा असे बोलून मीराबाई आणि तेथील सर्व रडायला लागतात. त्यांना असे रडताना पाहून टीना म्हणते, तुम्ही सर्वजण असे रडत आहात. बाबा रडत तर लहान मुलं असतात ना, मोठे लोक थोडी रडतात. त्यावर कोणीही काहीच बोलत नाही. देशमुख यांच्या घरी सरिता ही चिंतेत आपल्या घरी सोफ्यावर बसलेली असते. तेवढ्यात तिकडे राजीव देशमुख येतात आणि सरिताला आवाज देतात. सरिता ही त्यांचा आवाज ऐकून त्यांच्याकडे पाहते आणि विचारते, राजीव देशमुख, राजवीर कुठे आहे? यावर राजीव देशमुख हे काहीच उत्तर देत नाही. सरिता एवढंच म्हणते, काहीतरी बोला, कुठे आहे राजवीर? त्यावर राजीव देशमुख हे आपली मान खाली घेत म्हणतात, जेलमध्ये आहे. हे ऐकताच सरिता तिथून उठते आणि राजीव देशमुखला म्हणते, काय बोललात? राजवीर हा जेलमध्ये आहे? हे नाही होऊ शकत. माझा मुलगा राजवीर हा जेलामध्ये कधीच नाही जाऊ शकत. ती रडतच म्हणते, तुम्ही तर म्हटले होते ना सर्व काही ठीक होईल, सर्व काही आपल्या कंट्रोलमध्ये आहे, मला काय परेशान होण्याची गरज नाही. मग आता तुम्ही हे काय म्हणत आहात की राजवीर हा जेलामध्ये आहे? बोला ना काहीतरी. सरिताला विश्वासच होत नव्हता की राजवीर जेलामध्ये आहे. ती ओरडतच राजीव देशमुख यांना म्हणत असते, तुम्ही काहीतरी करा, कुठेतरी फोन लावा. सर्व सिस्टम हा तुमच्याच हातात आहे. मग तो जेलामध्ये कसा जाऊ शकतो? मला सांगा हे सर्व काही. ती रडतच बोलत असते. तिचं असं वर्तन पाहून राजू देशमुख हे खूप रागात येतात आणि तिला म्हणतात, शांत बस सरिता, होश ठेव स्वतःवर. माझा दिमाग नको खराब करू. मी सर्व काही प्रयत्न करत आहे. जेवढे माझ्याकडून होत आहे तेवढं सर्व करत आहे. राजू देशमुख हे सरिताचा हात झटकत म्हणतात, तू जेवढा तुझा मुलगा आहे तेवढा माझा देखील. सरिता ही रडतच असते. राजू देशमुख बोलतात, आता बंद कर तुझे हे सर्व तमाशा. मी जे करत आहे ते सर्व मला शांतपणे करू दे. असे बोलून ते सरिताला जोरात धक्का मारून निघून जातात आणि सरिताही खाली पडते आणि खाली पडून रडत असते. रवी हा जेलामध्ये राजवीरला भेटायला आलेला असतो. तो राजवीर आणि संग्राम हे तुरुंगामध्ये असतात. राजवीर हा रवीला म्हणतो, रवी तू जा इकडून. रवी राजवीरला म्हणतो, हे काय आहे राजवीर, संग्राम, तुम्ही दोघं तुरुंगामध्ये आहे आणि मी एकटा बाहेर. यावेळेस मी देखील तुमच्यासोबत या तुरुंगामध्ये पाहिजे होतो. यावर राजवीर रवीला म्हणतो, हे बघ रवी, संग्रामने आपला गुन्हा कबूल केला आहे की तो माझ्यासोबतच्या खूनच्या वेळेस होता आणि गुन्हा मी केला आहे. तुम्ही काहीच केले नाही. रवी म्हणतो, राजवीर हा काय मजाक नाही. बाहेर होतो त्या मंदिरात तेव्हा मी तुला भेटायला तरी येत होतो. त्यावर राजवीर म्हणतो, हे बघ रवी, भेटायला तुम्हाला इकडे पण येऊ शकतो. असं की आज आला आहे? आज असं पण माझा तुरुंगामध्ये पहिला दिवस आहे. रवी माझं ऐक,
आता माझ्या पाठी तुझा वेळ वाया नको घालू. आता जीवनामध्ये पुढे जा. आता माझ्या विना हे जीवन जगण्याची सवय लावून घे. यावर रवी म्हणतो, राजवीर, काकांनी खूपच मोठा वकील हायर केला आहे. तू लवकरच बाहेर येशील. यावर राजवीर रवीला म्हणतो, देवापेक्षा कोणीही मोठं नाही. हे बघ रवी, देवाने माझ्यासाठी काही लिहिले आहे आणि तुम्ही त्याला नाही बदलू शकत. तुम्ही फक्त तुमचा वेळ आणि पैसा वाया घालत आहात. रवी हे त्याला म्हणतो, राजवीर, असे बोलू नको. तुला खूप मजा येत आहे का स्वतःला असे दर्द देऊन? मला नाही येत आहे. आणि तुझे सर्व नेगेटिव्ह विचार करत आहे ना? तसं काहीच होणार नाही. आम्ही तुला इथून काढूनच राहू. असे बोलून रवी तिकडून निघून जातो. राजवीर हा संग्रामला ओरडत म्हणतो, संग्राम, मी तुला म्हटले होते ना की तू बाहेरच राहा आणि रवीचे ध्यान ठेव. पण नाही, स्वतःच सर्व गुन्हा कबूल केला. असे बोलून राजवीर हा भिंतीवर एक बुक्की मारतो. देशपांडे यांच्या घरी विमला ही एकटीच लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावर बसलेली असते. तिला असं एकटं पाहत कुणाल तिकडे येतो आणि तिला म्हणतो, आई, हे सर्व काय आहे? तुमच्याशी बोलणं सुद्धा बंद केलं. अशी एकटीच राहते. आमच्यामध्ये घुळून मिसळून नाही राहत. चल दोघे सोबत जेऊ. त्यावर विमला कुणालला म्हणतात, तू जा इकडून, मला परेशान करू नको. मला एकटंच सोड. त्यावर कुणाल हा विमलाला म्हणतो, आई, परेशान तर तू करत आहेस आम्हाला. त्यावर विमला म्हणते, हे बघ कुणाल, तुला हे सर्व मजाक वाटत असेल, पण एक लक्षात ठेव, मी त्या जान्हवीला माफ नाही करणार. त्यांचं असं बोलणं ऐकताच कुणाल देखील त्यांना काही बोलत नाही आणि तिकडून शांतपणे निघून जातो. दुसऱ्या दिवशी विनम्र यांच्या ऑफिसमध्ये जान्हवी, कुणाल आणि विनम्र हे त्यांच्या वकिलांसोबत मीटिंग करत असतात. विनम्र हे वकील भास्कर जाधव यांना विचारतात, वकील साहेब, काही बातमी आहे का? त्यावर भास्कर जाधव हे सर्वांना म्हणतात, हो, बस 4 दिवसानंतरची तारीख भेटली आहे आणि त्या दिवशीच या केसची पहिली हेअरिंग असेल. त्यावर कुणाल हा वकील भास्करला विचारतो, वकील साहेब, त्या देशमुख यांची काय तयारी आहे त्या केसबाबत? त्यावर वकील भास्कर हा उत्तर देतो, हे बघा, त्यांची पण खूपच जबरदस्त तयारी आहे. त्यांनी सुनील तटेकर या वकिलांना हायर केले आहे. सुनील तटेकर हे खूपच मोठे नाव आहे. सर्वजण त्याला ओळखतात. पण तुम्ही काळजी करू नका. त्यांचा केस हा खूपच कच्चा आहे. खूपच वाईट फसलेला आहे. वकील भास्कर हा जान्हवीकडे पाहत म्हणतो, आणि जान्हवी बाळा, तुला कोर्टामध्ये खूपच मजबूत राहणं पडेल. यावर कुणाल म्हणतो, तुम्ही काळजी नका करू साहेब. जान्हवी न घाबरता सर्व काही प्रश्नांची उत्तरे कोर्टामध्ये देईल. वकील साहेब म्हणतात, अरे वा, ही खूपच चांगली गोष्ट आहे. आणि हो, तुम्हाला अजून एक सांगायचे राहून गेले की या केसची हेअरिंग ही मुंबईतल्या कोर्टात होणार आहे. त्यासाठी आपल्याला मुंबईला जावे लागेल. यावर विनम्र म्हणतात, तुम्ही काळजी करू नका. आम्ही सर्वजण खूपच स्ट्रॉंग आहे. आपण सर्वजण मुंबईला निघूया. जान्हवी आणि कुणाल यावर हो म्हणतात. तिकडे देशमुख यांच्या घरी राजू देशमुख हे देखील आपल्या मुलाला तुरुंगाच्या बाहेर काढण्याची तयारी करत असतात. त्यासाठी त्यांनी एका न्यूज चॅनलच्या अँकरला मीटिंग करण्यासाठी बोलावलेलं असते. तिथे सुनील तटेकर देखील असतो. राजू देशमुख हे न्यूज चॅनलचा अँकर प्रदीप वर्माला म्हणतात, प्रदीप साहेब, तुम्ही तुमच्या चॅनलवर आमच्यासाठी काही प्रोग्राम वगैरे करा. यावेळेस आम्हाला तुमची खूपच गरज आहे. त्यावर न्यूज चॅनलचा अँकर प्रदीप वर्मा हे राजू देशमुख यांना म्हणतात, हे बघा राजू साहेब, तुमच्या वकिलांनी मला सांगितले की तुमचा केस हा खूपच वीक आहे आणि तेव्हा देखील तुम्ही मला एवढ्या अँकरशी बोलत आहात की मी तुमचीच साथ देऊ. काय झालं आहे देशमुख साहेब तुम्हाला? त्यावर देशमुख हे त्याला म्हणतात, काय झाले प्रदीप वर्मा साहेब, या पहिले देखील या सर्व गोष्टी झाल्या आहेत. त्यावर प्रदीप वर्मा हे टीव्हीकडे बोट दाखवून राजू देशमुख यांना म्हणतात, राजीव साहेब, या पहिले तर असे पण काही झाले नाही. टीव्हीवर बातम्या चालू होते आणि बातम्यांमध्ये सर्व लोक हे राजू देशमुख मुर्दाबाद ह्या घोषणा करून राजू देशमुख यांचा निषेध करत होते. ते पाहून राजू देशमुख हे प्रदीप वर्माला रागात धमकी देत म्हणतात, याचा अर्थ तू राजू देशमुख याला मना करत आहे. त्यावर प्रदीप वर्मा म्हणतो, हे बघा देशमुख साहेब, तुम्ही जी मला अशी धमकी देत आहात ते ठीक नाही. जर या धमकीचा आवाज माझ्या टीव्ही चॅनलपर्यंत पोहोचला तर मामला अजून बिघडू शकतो. यावर राजू देशमुख हे रागात ओरडतात. त्यावर प्रदीप वर्मा हे शांततेत म्हणतात, देशमुख साहेब, आवाज खाली करा. जर माझा आवाज वर झाला तर पूर्ण देश ऐकेल. तुमच्यासाठी हेच चांगले आहे की तुम्ही शांत राहा. असे बोलून प्रदीप वर्मा हा तिकडून निघून जातो. आणि तेवढ्यात तिकडे राजू देशमुख यांच्या पार्टीचा एक कार्यकर्ता धावतच येतो आणि त्यांना म्हणतो, राजू साहेब, तुम्हाला काही महत्त्वाचे सांगायचे आहे. सर्व पार्टीचे लोक तुम्हाला रिझाईन करायला म्हणत आहेत. हे ऐकताच राजू देशमुख यांना धक्काच बसतो. ते रागातच सुनील तटेकरला म्हणतात, सुनील, काही करून ही केस आपण जिंकायला हवी. आता मात्र राजू देशमुख यांना खूपच टेन्शन झाले होते. त्यांना असे जाणवत होते की राजवीरला तुरुंगातून बाहेर काढणे खूपच अवघड आहे. सर्व काही त्यांच्या हातातून हळूहळू निसटून जात होतं. दुसऱ्या दिवशी सर्व माने कुटुंब, कुणाल आणि वकील हे मुंबईत केस लढण्यासाठी येतात.
माने कुटुंब हे आपल्या पहिल्या घराकडे जातात आणि ते घर उघडताच त्या घरामध्ये सर्व पसारा इकडे तिकडे इचकलेला होता, जे सर्व राजवीरनेच केलं होतं. ते गेल्यानंतर कुणाल आणि जान्हवी ते सर्व नीटनाटके करतात आणि तेवढ्यात मीराबाई यांना करणचा फोटो पडलेला दिसतो आणि त्या फोटो घेऊन करणची आठवण काढत रडत बसतात. तिकडे देशमुख यांच्या घरी सरिता देखील राजवीरचा फोटो घेऊन रडत असते. रात्रीची वेळ. राजवीर हा तुरुंगामध्ये बंद असतो तेव्हा त्याला भेटायला तिकडे एक वकील येतो. तो वकील राजवीरला म्हणतो, राजवीर साहेबांचा आदेश आहे की जे सर्व आम्ही तुम्हाला सांगणार तेच तुम्हाला कोर्टामध्ये बोलायचे आहे. यावर राजवीर हसायला लागतो. त्याला असे हसत पाहत वकील म्हणतात, हे बघा राजवीर साहेब, ही काय हसायची गोष्ट नाही. राजवीर साहेबांनी हे करायला सांगितले आहे. प्लीज तुम्ही माझे बोलणे ऐका. यावर राजवीर हा त्या वकिलाला म्हणतो, एक काम करा, तुम्ही तुमचा राजवीर साहेबांना जाऊन सांगा की राजवीर कोर्टामध्ये तेच बोलेल जे देव सांगेल. त्यांना काही टेन्शन घ्यायला सांगू नका. वकील देखील त्याचे बोलणे ऐकून तिकडून निराशाने निघून जातो आणि राजवीर हा हसायला लागतो. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.